नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते। एक नजर ठळक घडामोडींवर। राज्यातील महाविकास आघाडी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी समाजाने रत्नागिरीसह जिल्ह्यात मोर्चे काढून केले शक्ती प्रदर्शन। रत्नागिरी नगरपालिकेच्या हुकुमशाही आणि मनमानी कारभारावर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केली कडक शब्दात टीका। जलक्षेत्रामध्ये तस्करी आणि अवैधरित्या बेकायदेशीर कामांना चाप लावण्यासाठी रत्नागिरी तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल झाली अत्याधुनिक नवीन बोट। आणि आम्ही शहरवासियांसाठी कामे करीत आहोत, मिलिंद कीर यांचे आरोप निराधार आणि बिनबुडाचे। नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केला पलटवार। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासन मान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI। 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू। सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध। आमची वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकलसाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा। शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 2693 किंवा 855101 या क्रमांकावर संपर्क साधा। व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। ओबीसी समाजाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीसह चिपळूण, खेड, लांजा आदी तालुक्यात निदर्शने करून व मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले आहे। खेड येथे ओबीसी समाजाने एकत्र येऊन तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढला आणि आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना सादर केले। ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो, एक ओबीसी, दोन ओबीसी, एक। आमच्या ज्या मागण्या काय आहेत त्या सर्व या निवेदनामध्ये मांडलेल्या आहेत। अगदी सविस्तर माननीय उद्धव ठाकरे महाराष्ट्र मुख्यमंत्री। दरम्यान लांजा येथे ओबीसी समाजाने आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा प्रकारच्या घोषणा देत मोर्चा काढला। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो,
लांजा येथील KTVचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी दिलेल्या वृत्तानुसार या मोर्चामध्ये ओबीसी समाजाचे प्रमुख नेते तसेच दिलीप मुजावर, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आदी सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांपैकी अनेकांनी आपले विचार व्यक्त करताना महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांना साकडे घातले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 386 संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयावर आज ओबीसीचा मोर्चा आहे। खेडमध्ये पण आपण हा ओबीसीचा आज मोर्चा आयोजित केला आहे। याच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत या मराठी जातीचं ओबीसीकरण नको, त्याचप्रमाणे जातनिहाय जनगणना करण्यात यावी हे आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे ओबीसीची शासकीय सेवेतील अनुशेष भरावा व मेगा भरती त्वरित करावी, ओबीसीला 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी, आदिवासी जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसीची महाज्योती या संस्थेसाठी 500 कोटीची तरतूद करण्यात यावी, आर्थिक विकास महामंडळाचे भरीव निधीची तरतूद करावी, राज्यात 100 हिंदू नावावली लागू करावी, शासकीय सेवेतील ओबीसी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, ओबीसी शेतकरी, शेतमजूर व कारागिरांना 60 वर्षानंतर पेन्शन योजना चालू करावी, ओबीसी बहुजन कल्याण विभागाची कार्यालये प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावी। या प्रमुख आमच्या मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी तहसील कार्यालयावर हा मोर्चा आहे। जय ओबीसी। आपण आता आज इथे सर्व ओबीसी बांधव ह्याच्याच आपले जातनिहाय जनगणना व्हावी किंवा मराठी समाजाचं ओबीसीकरण करू नये ह्या ज्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत त्या घेऊन इथं आलेलो। त्याबरोबर आपल्या अजून अनेक मागण्या आहेत ज्या सरांनी सांगितलेल्या आहेत आपल्याला इथं विस्तृतपणे। आपल्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। जातनिहाय जनगणना झाली तर ओबीसीची एकूण लोकसंख्या किती आहे ही एक्झॅक्ट संख्या कळेल आणि त्यानुसार त्या प्रमाणात आपल्याला आरक्षणाची मागणी ही लावून धरता येणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाज जो आरक्षणाची मागणी सतत करत आहे त्या आरक्षणाच्या मागणीला सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यानंतर मराठा समाजाने त्यांची मागणी बदललेली आहे की आमचा ओबीसी जो प्रवर्ग आहे त्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं। ही जी मागणी आहे आपल्याला मुळात आपल्या जातीच्या किंवा ओबीसी प्रवर्गानुसार आपल्याला त्या प्रमाणात आरक्षण मिळत नाहीये, कमी आहे। असं असताना मराठा समाजाचा जर ओबीसी मध्ये समावेश झाला तर आपल्याला जे काही तुटपुंज आरक्षण मिळतंय ते सुद्धा कमी होणार आहे। या मागणीला विरोध आहे तुमचा? हा, या मागणीला आमचा विरोध आहे। त्यांना आरक्षण मिळालं, आम्हाला म्हणजे त्याला प्रॉब्लेम नाही आहे। रत्नागिरी नगरपालिकेत एक कंपू तयार झाला आहे आणि तो कंपू स्वतःच्या फायद्यासाठी पालिकेला लुबाडण्याचे काम करत असल्याचा घणाघाती आरोप माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केला आहे। आणि त्याचप्रमाणे आज आपण पाहिलं असेल की रत्नागिरी नगरपालिकेमध्ये काही लोकांचा नगरसेवकांनी, सगळ्याच नगरसेवकांनी कुठलाही विचार न करता एक कंपू बनवला आहे आणि नगरपालिकेवरती लुटण्याचंच काम यांच्या माध्यमातून सध्या सुरू आहे। मग ते 58(2) खाली असेल, नगरपालिकेमध्ये जमीन खरेदी असेल, आता ह्याच नळपाणी योजनेसाठी खडकमोल्ल्यामध्ये टाकी होती, तिथे सरकारने 9 गुंठे जागा स्वतःची आहे त्यांची, त्यातले 4 गुंठे जागा नगरपालिका ही आता आपल्याला नगरपालिकेला सरकारकडनं मिळत होती, देऊ केली होती, परंतु तिथे ते नको। त्याचबरोबर शाळा क्रमांक 20 आहे 15 मार्चच्या जवळची, तिथे देखील शाळेची जागा आहे, तिथे देखील आपल्याला नळपाणी योजनेचे काम करता येत होतं। फक्त एकच विषय होता की CMZMA कडनं परवानगी घ्या आणि आपण काम सुरू करा, एवढीच फक्त सरकारची अट। ते CMZMAचं कामच आहे की जर का, आणि ते त्याच्यामध्ये सुद्धा बांधकामाला परवानगी मिळते कारण ते 2 नंबरमध्ये आहे, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला काम करता येतं। तसं शेरे मारलेले आहेत, संबंधित खात्यानेच शेरे मारलेले आहेत, तशी शिफारस त्या जागांची केली आहे, परंतु त्या जागा नाही घ्यायच्या। पण त्यांच्याच कार्यकर्त्याच्या नावावर 2019ला सुमारे 17 लाख रुपयाला खरेदी केलेली सगळी जागा ती आज सरकारच्या ह्याच्याप्रमाणे जे मूल्यांकन झालं त्या मूल्यांकनाप्रमाणे जवळजवळ 1,27,32,000
551 रुपये त्याचं व्हॅल्युएशन झालं आणि हे व्हॅल्युएशन नुसतं जे झालं आहे त्याच्या माध्यमातून हे पैसे त्या माणसाकडे मिळवायचे आणि त्याला जे काय 17 लाख असतील तर त्यातले 17 ते 34 देतील किंवा 50 देतील, बाकीचे हे पैसे हे लोक वाटून घेणार आहेत आणि अशा पद्धतीचं ह्यांनी नगरपालिका लुटण्याचा कार्यक्रमच चालू केलेला आहे। अशी परिस्थिती निदर्शनास आली माझ्या। आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आज दाद मागितले। 308 खाली आम्ही त्यांच्या अपिलाखाली गेलो आहोत आणि हे प्रकरण कुठल्याही परिस्थितीत झालं नाही पाहिजे, हे थांबलं पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे। माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली। यावेळी ते बोलत होते। शहरातील नळपाणी योजना गेली 4 वर्ष रखडली आहे आणि त्याला जबाबदार हेच सत्ताधारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। कोटी रुपये आपल्या नगरपालिकेला मिळाले, म्हणजे मंजूर झाले, पैकी साधारण 9 कोटी रुपये आमचा 15% सहभाग आणि 54 कोटी रुपये शासनाकडून मिळणार। पैकी 17 कोटी रुपये हे नगरपालिकेला शासनाकडून पहिल्या टप्प्यामध्ये प्राप्त झाले। त्याप्रमाणे काम सुरू झालं, काम सुरू होतंय जवळजवळ 4 वर्ष ही नळपाणी योजना रखडली आहे। सुमारे 35% काम आज रोजीला पूर्णत्वास गेलेलं आहे। बाकी 65% काम अजूनही झालेलं नाही। ज्यावेळेला ही नगरपालिकेने टेंडर प्रोसेस केली तर टेंडरमध्ये 2 वर्षामध्ये ह्या नळपाणी योजना कंप्लीट करण्यासाठी त्यांच्यावरती अटी आणि शर्तीमध्ये त्याच्यामध्ये आहे। असं असताना देखील ह्या लोकांनी कुठलाही पाठपुरावा न करता वेळोवेळी वेळ काढून धोरण ठेवलं आणि आज आपल्याला 4 वर्ष झाली तर लोकांना, शहरवासियांना नळपाणी योजना मंजूर होऊन देखील ती काम करता येत नाही, अशी स्थिती आहे। या प्रकरणाची आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून दाद मागितली असून जनतेनेही यात पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरावे असे आवाहन मिलिंद कीर यांनी केले आहे। हे सगळं आहे असताना सुद्धा जर असा बदल केला तर नगरपालिके सरकार आम्हाला ते पैसे देणार नाहीत, कारण आपण त्यांनी दिलेले पैसे आपण रद्द करतोय काम, आणि ते जर काम रद्द केलं तर अतिरिक्त 3 कोटी रुपये हा नगरपालिकेच्या फंडातून पैसे अधिकचे जायचे आहेत, म्हणजे सुमारे 4,27,32,551 रुपयाचा भुर्दंड या नगरपालिका यांच्या नाकर्तेपणामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे हे करतायत। निव्वळ स्वतःचा फायदा जपण्यासाठी याचं हे काम आहे आणि दुर्दैवाने मला असं म्हणावं लागतं की जर का अशा पद्धतीचे जर का सत्ताधारी असतील किंवा सत्तेत बसलेले असतील तर रत्नागिरी नगरपालिकेला काही वर्षापूर्वी अक्षरशः म्हणजे त्यावेळेला मधुकर गायकवाड साहेब होते कलेक्टर साहेब, त्यावेळेला ह्या रत्नागिरी नगरपालिकेला प्रशासक नेमण्याची वेळ आली होती। तीच परिस्थिती पुन्हा येईल की काय अशी शक्यता वाटते। दुर्दैवाने अशी शक्यता येऊ नये, आपल्या नगरपालिकेवर अशी वेळ येऊ नये असंच या ठिकाणी मी नमूद करतो आणि जनतेला माझं आव्हान आहे की अशा लोकांना आपण रस्त्यावर उतरून विरोध करायला पाहिजे आणि आपली भूमिका ठाम असली पाहिजे। अशा लोकांना पुन्हा तुम्ही रस्त्यात म्हणजे उभे करू नका असं माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे। दरम्यान नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी पत्रकार परिषद घेत मिलिंद कीर हे जनतेची दिशाभूल करीत आहेत असं सांगत या जागेची किंमत आम्ही नाही तर नगर रचनाकार विभागाने ठरवली असल्याचे सांगितले। आपल्याला माहिती आहे की 16/7/2020 ला आम्ही ठराव क्रमांक 47 नी जागा उपलब्ध करण्यासाठी आपण ठराव केला। त्यामध्ये 15 माड असेल, खडप मोहल्ला असेल, या ठिकाणी आम्हाला जागा उपलब्ध करून मिळावी म्हणून आम्ही ठराव केला। 15 माडच्या जागेवरती त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी जागा निश्चित करण्यासाठी गेलो तर ती जागा CRZ मध्ये असल्यामुळे आणि दळदळीचा भाग असल्यामुळे ती जागा घेणं योग्य नाही आणि तो CRZची जागा असल्यामुळे त्या ठिकाणी बांधकाम करण्याची आम्हाला परवानगी मिळत नाही। नंबर 2 खडप मोहल्ला, त्या ठिकाणी सुद्धा या एस्टिमेटमध्ये खडप मोहल्ला ही जागा दाखवली गेली होती, त्या ठिकाणी सुद्धा दफनभूमी असल्यामुळे आणि ती जागा CRZ असल्यामुळे त्याही ठिकाणी बांधकाम करू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण एक ठराव केला की आलिमवाडी या ठिकाणी एक मनीष नलावडे जे ॲडव्होकेट आहेत त्यांची जागा त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी जागा ती आपण खरेदी करावी अशा प्रकारचा आपण नगर परिषदेने जनरल मीटिंगमध्ये 47 ठराव केला। त्यामध्ये ती जी जागा आहे ती जागेची हाईट आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तो अभिप्राय दिला की चांगल्या ही जागा योग्य असून हाईटला असल्यामुळे संपूर्ण जो 15 माड असेल, मिरकरवाडा असेल,
किल्ला असेल या ठिकाणी योग्य रीतीने पाणी पुरवठा होईल तशा प्रकारचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आपल्याला अभिप्राय दिलेला आहे. अभिप्राय देत असतेवेळी ती जागा निश्चित खरेदी करण्याचे झाल्यानंतर सन्माननीय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल, प्रांतसाहेब असतील, जिल्हाधिकारी असतील, वकील असतील, अशा प्रकारची एक समिती असते आणि त्या समितीनेच आणि महाराष्ट्र जीवन टाउन प्लॅनिंगने त्या ठिकाणी त्या जमिनीचं व्हॅल्युएशन केलेलं आहे. कारण जमिनीचं आज जे पेपरला की तिची 2 कोटी किंमत आहे, 3 कोटी आहे की 1,27,00,000 रुपये आहे आणि ती जागा 17 लाखाची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा जागा खरेदी केली जाते तेव्हा तिचं व्हॅल्युएशन हे टाउन प्लॅनिंगकडून करून घेतलं जातं आणि टाउन प्लॅनिंगकडनं करून घेतल्यानंतर ते व्हॅल्युएशन योग्य आहे की अयोग्य आहे यासाठी म्हणजे ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, याचे उपविभागीय अधिकारी, आमचे मुख्य अधिकारी, सरकारी वकील यांची समिती एकत्र करून तो निर्णय केला जातो. त्याप्रमाणे त्या जमिनीचं व्हॅल्युएशन 1,27,00,000 की माझ्या अंदाजाप्रमाणे ते झालेलं आहे. हे अजून मला नक्की समजले पण मला पेपरच्या माध्यमातून समजलं की 1,27,00,000 रुपये ह्या जमिनीची किंमत झाली. ह्या विचारावरून हे चुकीच्या पद्धतीने ह्या जमिनीचं व्हॅल्युएशन झालं आहे, नगर परिषदेने केलेलं आहे. यामुळे ह्या डिस्क्वालिफाय होतील आणि आपण 308 खाली जाणार आहे. मी आपल्याला मिलिंद एकच सांगेन, लोकशाहीमध्ये कोणी कुठे जावं हा तो त्यांचा वैयक्तिक अधिकार असतो. जर नगर परिषदेने किंवा जनरल बॉडीने हे चुकीच्या पद्धतीने ही जागा खरेदी करण्याचं काम केलं असेल तर 100% आमच्यावरती योग्य ती कारवाई मान्य जिल्हाधिकारी करतील. पण त्याचबरोबर रत्नागिरी नगर परिषदेच्या जनरल बॉडीने ह्या जमिनीची किंमत काही ठरवल्या आणि तो अधिकार नगर परिषदेला दिलेला, तो शासनाने हा अधिकार टाउन प्लॅनिंगला दिला आणि टाउन प्लॅनिंगने जी किंमत ठरवली त्यानुसारच त्याची किंमत जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ठेवून ते नियमानुसार केलेली आहे. हे मी आज जो खुलासा केला आहे तो 100% रत्नागिरीतल्या नागरिकांना समजायला पाहिजे की हे चुकीचं आहे, बरोबर आहे, खोटं आहे, काय आहे. जर चुकीच्या पद्धतीने जर आम्ही निर्णय केला असेल आणि आम्ही त्या जमिनीची किंमत आम्ही जर ठरवली असेल तर 100% पहिला राजीनामा भांड्यासाळी नगराध्यक्ष म्हणून देईल. रत्नागिरी नळपाणी योजनेचे काम 30% पर्यंत पूर्ण झाले असून येत्या 7 ते 8 महिन्यात रत्नागिरीकरांना मुबलक पाणी मिळेल असे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी यावेळी सांगितले. रत्नागिरी नगर परिषदेची पाईपलाईनचं जे पाण्याच्या योजनेचं काम चालू आहे माझ्या अंदाजाने 28-29% परिपूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये 4 नंबर असेल, 3 नंबर असेल, 5 नंबर असेल, 7 नंबर असेल, 6 नंबर असेल, काही 2 नंबरचा भाग असेल. या ठिकाणी 99% काम परिपूर्ण झालेलं आहे. उर्वरित जे प्रभाग आहेत म्हणजे माळ नाक्याच्या खालचे ही सगळी जागा एकदम म्हणजे हाताने ही ओपन करण्यासारखी आहे. त्या ठिकाणी 2 दिवसानंतर हे काम चालू होतं आहे. माझ्या अंदाजाने शासनाने जो कॉन्ट्रॅक्टरला 31 मार्च 2021 पर्यंत परिपूर्ण करावा असा जो आदेश केला आहे त्याप्रमाणे त्याची आज मोठी टीम या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आणि मी रत्नागिरीवासियांना एकच सांगेन, येणाऱ्या 7 ते 8 महिन्यामध्ये ह्या रत्नागिरी शहरवासियांना ह्या योजनेचं पाणी 100% मिळेल. भारतीय जलक्षेत्रामध्ये घुसखोरी, तस्करी आणि अवैधरित्या बेकायदेशीर कामांना चाप लावण्यासाठी रत्नागिरी तटरक्षक दलाच्या ताफ्यात नवीन बोट दाखल झाली आहे. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या नवीन बोटीचे जयगड बंदरात तटरक्षक दलाचे पश्चिम क्षेत्राचे कमांडर महानिरीक्षक AP बडोला यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे
तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारतीय बनावटीची रत्नागिरी तटरक्षक दलात दाखल झालेली बोट जयगड बंदरात तैनात असून ती घुसखोरींसह तस्करी रोखण्यावर लक्ष ठेवणार आहे। आज यहाँ पे जयगढ़ हार्बर में हमने इंडियन कोस्ट गार्ड शिप चार्ली 452 की कमिश्निंग सेरेमनी देखी है। कमिश्निंग एक शिप की एक बहुत महत्वपूर्ण इवेंट होता है। इसके बाद कमिश्निंग के बाद ये शिप भारत की रिप्रेजेंट करता है समुंदर में, जहाँ कहीं पे भी जाएगा वो इंडिया को रिप्रेजेंट करते हैं और इंडियन लॉज को वो इन्फोर्स करता है। आज से ये शिप जिसे हर मरीनर को एक औरत के दर्जे पे, एक माँ के दर्जे पे देखते हैं, अब उसका आज कमिश्निंग के साथ वो उसका दर्जा शुरू हुआ है। एंड ये अब रत्नागिरी और सिंधुदुर्ग इलाके के लिए, महाराष्ट्र के स्टेट के और इसके भारत के बाकी तट के सुरक्षा की अब इसकी जिम्मेदारी शुरू हो गई है। आज इसके कमान अधिकारी असिस्टेंट कमांडेंट अमोक शुक्ला जो कि अब इसको नियंत्रण करेंगे, ये अब इसकी पूरी जिम्मेदारी उठाएंगे और ये अब देश की सुरक्षा के लिए काम करेंगे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। राज्यातील महाविकास आघाडी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी समाजाने रत्नागिरीसह जिल्ह्यात मोर्चे काढून केले शक्ती प्रदर्शन। रत्नागिरी नगरपालिकेच्या हुकुमशाही आणि मनमानी कारभारावर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केली कडक शब्दात टीका। जलक्षेत्रामध्ये तस्करी आणि अवैधरित्या बेकायदेशीर कामांना चाप लावण्यासाठी रत्नागिरी तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल झाली अत्याधुनिक नवीन बोट। आणि आम्ही शहरवासियांसाठी कामे करीत आहोत, मिलिंद कीर यांचे आरोप निराधार आणि बिनबुडाचे, नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केला पलटवार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।